एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक आहे आपल्याला 165। तो उज्जैनी नगरीमधला ब्राह्मण हे सगळं जे काही घडलं सगळं हे त्याच्या नंतर लक्षात आलेलं आहे आणि मग त्याने सर्व देवांचा धावा केलेला आहे। माणसाचे असंच असतं, ज्यावेळेला आपल्या डोळ्यावर एखाद्या माणसाच्या डोळ्यावर पैशाची धुंकी असते, सत्तेची धुंकी असते, विषयांची धुंकी असते, यौवनाची धुंकी असते, त्यावेळेला माणसाला काही कळत नाही। म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर माणसाला किंमत कळतो। मग तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि हातामध्ये धोपाटणे येतं माणसाच्या, अशी माणसाची परिस्थिती आहे। मग जोवर सकळ शुद्ध आहे, जोवर आपले इंद्रिय सर्व सिद्ध आहेत, तोपर्यंत आपल्याला हे सगळं प्राप्त करून घ्यायचं। भगवंताचं ज्ञान, भगवंताची उपासना, हे सगळं आपल्याला जोपर्यंत आपण आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपल्याला ते प्रगट करून घ्यायचं। आणि एकदा का शक्तिहीन माणूस झाला अगदी, तर मग त्याला त्याची बुद्धी काम करत नाही, त्याला शरीर साथ देत नाही आणि म्हणून करा काय ते आता करा, आली या घडी आपली साधा ताबडतोब वेळ निघून गेल्यावर मग फायदा नाही। म्हणून ताबडतोब सावध व्हायला पाहिजे। प्रत्येक माणसाने सावध व्हायला पाहिजे। सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा, काल लागलाय मापा। एक एक पल आपण काय करायला एक एक पल काय होतो, काल आपल्याला काय करतो, एक एक पल आपला काल कुठे आपल्याला घेऊन चालले काळामध्ये। जो आयुष्य मिळालेला आहे तो एक एक आयुष्याचा पल आपल्या काळामध्ये क्षीण होत चाललेला आहे। म्हणजे काल आपल्याला ग्रासच चाललेला आहे। थोडक्यात सांगायचं तर या देहाला आज ना उद्या काळ घेऊन जाणार आहे। मग काळ घेऊन जाण्याच्या आधी आपल्याला जे काय करायला पाहिजे ते आपल्याला साध्य करता यायला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण गुरुला शरण जायला पाहिजे। गुरुला शरण गेल्याशिवाय कोणालाच हे ज्ञान प्राप्त होत नाही। कारण आपल्याकडे 50% अज्ञान आहे, 50% पाप आहे आणि 50% पुण्य आहे आणि त्यातून आपल्याला नरदेह जोडता आलेला आहे। म्हणजे आपण मध्येच आहोत, पाप पण आणि पुण्य पण आहे, मध्येच आपल्याला काहीच कळत नाही। पाप पुण्य समी म्हणजे सम ज्यावेळेला होतं पाप पुण्य, तरीच जोडे नरदेह योनी, तरच आपली नरदेह योनी जोडली जाते। आणि अशा नरदेह योनीला आपण जन्माला येऊन जर आपल्याला खरं काय ते कळण्यासाठी आपल्याला संतांची संगत धरली पाहिजे। संतांनी वाङ्मय लिहिले त्या वाङ्मयाचं वाचन करायला पाहिजे, गुरुला शरण जायला पाहिजे, आचरण चांगलं केलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी आपण झटलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या मेहनतीची आपण केलेलं कष्ट, त्या कष्टातून लोकांना सुख देता यायला पाहिजे, समाधानी ठेवता यायला पाहिजे। कारण प्रत्येक जीव हा अज्ञानी आहे। मग त्या अज्ञानी जीवाला ज्ञान देण्यासाठी काय करायला पाहिजे, आपणच स्वतः तरलो तर आपण लोकांना तारू शकतो। समर्थ रामदास सांगतात, पोहणाराच गचक्या खातो, जनास कैसे वर काढू पाहतो। पोहणाराच गचक्या खातो। आता एखाद्या नदीमध्ये गेलो आणि आपण एखाद्याला समजतो बाबा ह्याला पोहता येतो चांगल्या उत्तम प्रकारे, पण तोच गचक्या खायला लागला, तोच पाणी प्यायला लागला, तोच बुडायला लागला, लोकांना बाहेर काढेल का? नाही काढणार। आणि म्हणून आपण प्रत्येकाने तयार व्हायला पाहिजे। जर आपण तरलो साधना करता करता तर आपल्याला इतर लोकांनाही तारता येईल। आपल्यालाच पोहता येत ना, आपण दुसऱ्याला पोहायला कसं काय शिकवणार? म्हणून हा इथे जो भिक्षुगीत जो आहे, भिक्षुगीत, तो भिक्षुगीत भगवंताने उद्धवाला सांगितलेला आहे। भिक्षुगीत भगवंताने उद्धवाला सांगितले
आणि परंतु तोच ब्राह्मण विरक्त निराश कसा झाला? ज्याच्या जीवनामध्ये भिक्षुकीत आलं तोच ब्राह्मण शेवटीला विरक्त कसा झाला? याची कथा आपल्याला नाथबाबा या भागवतामध्ये सांगतात. उद्धवासी म्हणे, श्रीकृष्ण नाथ या अर्थी होय सावचित, अतिलोभ तो अतिविरक्त झाला, तो वृत्तांत सांगेन. अतिलोभ तो अतिसावध झाला, पण वेळ गेल्यानंतर सावध होऊन फायदा नाही. म्हणून ते आपल्याला कथा आधीच दिलेली आहे. भगवंताने उद्धवाला ही भिक्षुकीत कथा सांगितलेली आहे. तो प्रत्येकाने सावध व्हा. आपल्या सर्व जडजीवांना सावध करण्यासाठी भगवंताने हे भिक्षुकीत उद्धवाला सांगितलं. आणि हे भिक्षुगीत ज्या ब्राह्मणाच्या जीवनावर लिहिलेला आहे, तो ब्राह्मण नंतर काय झालेला आहे? शांत झालेला आहे. कारण त्यांनी अनेक प्रकारचे भोग भोगले. तिथे लोक त्याला विचारत नाही, लोक थुंकायला लागले त्याच्या अंगावर, कारण त्यांनी लोकांसाठी काहीही केलेलं नाही. सगळं आलं तेवढं स्वतःसाठीच केलं. आणि स्वतःसाठी फक्त त्यांनी काय केलंय? स्वतःसाठी त्यांनी जमवून ठेवलं. ॲक्युम्युलेशन म्हणतात त्याला, संचय करून ठेवलं. पण तो संचय केलेला लोकांच्या कामासाठी, जनहितासाठी त्यांनी वापरलेला नाही. आणि तशा स्वभावाची माणसं जगामध्ये आहेत आणि त्या माणसांना असा त्रास होतो. म्हणून भगवंतांनी सावध केले प्रत्येकाला. आता आपण ओव्या वाचूया. हात चुरुनी म्हणे कटाकटा, ब्राह्मण देव मोक्षाचा वाटा, तो लाहुनी मी अतिकरंटा, अतिलोभ चेष्टा नाडलो. हात चोरुनी म्हणे कटकटा. बघा त्याच्यावर वेळ आली काय? हात आपटाची वेळ आली, हातावर हात आपटायला लागला, अशी परिस्थिती आली त्याच्यावर. त्याला कोणीच विचारत नाही. भिक्षा मागायला गेला, एवढा 1 नंबरचा श्रीमंत असलेला तो ब्राह्मण अवंती नगरीतील. अशी वेळ आली त्याच्यावर. त्याला बायको विचारत नाही, मुलं विचारत नाही, लोक विचारत नाही. अशी वेळ आली त्याच्यावर. त्याचं घर जळालं, त्याची इस्टेट गेली, त्याचा धंदा बुडीत खात्यामध्ये गेला. मग हे सगळं करणं कोणाचं? सकल करणे जगदीशाचे. सगळं करणारा भगवंत आहे. असा त्याने काय केलं? मनाशी ठाव घेतला नाही की माझ्याकडनं जे जे केलं जातं ते भगवंत माझ्याकडनं करून घेतो, असा त्याने मनात विचार केला नाही. आणि म्हणून त्याच्यावर हे प्रसंग आलं. तुमच्या आमच्यावर पण असंच प्रसंग येतील बरं का. मग प्रत्येकाने सावध व्हा की मला चालवणारा भगवंत आहे. हे सगळं कार्य जे आहे, चांगलं वाईट जे काय होतो ते माझ्या कर्माप्रमाणे होतो. कर्मी जे उरावे म्हणजे कर्माप्रमाणे सगळं होतं. ते सुख दुःख फलावे. सुख दुःख वाट्याला येतात कारण आपल्याकडनं जे कर्म झालेले आहेत, अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचे कर्म झालेले आहेत आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग येतात. कर्मी जे उरावे ते सुख दुःख फलावे आणि तया ते भोगावे यावे देहा एक. आणि या देहाला ते भोगाला येण्यासाठी हा देह मिळालेला आपल्याला. चांगले कर्म पण भोगायला लागतील आणि वाईट कर्म पण भोगायला लागतील. पण हा जो ब्राह्मण जो आहे, हा जातीवंत ब्राह्मण हा ज्ञानी आहे. सगळं वेद त्यांनी वाचलेले आहेत. कारण इथं त्यांनी दिलंय, इथं त्याने काय सांगितलंय? तुवा रक्षिले प्रल्हादाशी अंबरीशीशी गर्भवासी. बघा, तू प्रल्हादाला पण तारलं, अंबरीशीचा गर्भवास पण तू सोसलास. उदरी राखिले परीक्षित. बघा, आणि उदरामध्ये परीक्षित राजा उदरामध्ये असताना त्याला तू वाचवलं नाही, तिथे सुदर्शन तू लावलं. तैसे मज दिनाशी उद्धरी म्हणजे हा ब्राह्मण शिकलेला आहे. तुवा तारिले अहिल्याशी. बघा, अहिल्याला पण तारलं तू. म्हणजे सगळं त्याला माहिती आहे. आणि असा तो ब्राह्मण असताना त्याला पश्चाताप झाला. ब्राह्मण देवो मोक्षाचा वाटा. ब्राह्मणाच्या जन्माला येऊन मला मोक्षच मिळवायचा होता. काय सांगतो स्वतः? मी ब्राह्मणाच्या जन्माला आलो आणि मला मोक्षच मिळवायचा होता, पण मोक्ष बाजूलाच राहिला. मोक्ष राहिला बाजूला आणि माझ्यावर अनेक संकट आले. कशामुळे आले? जो काय पैसा, जे काय ज्ञान आहे ते आपल्याला लोकांना वाटता आलं पाहिजे. आपलं ज्ञान,
आपल्याकडे असणारा पैसा, आपल्याकडे आलेली सत्ता, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला काय करता यायला पाहिजे, काय करता यायला पाहिजे, आपल्याला लोकांच्या हितासाठी आपल्याला जगता यायला पाहिजे. अंतकाली माणसाकडे स्वतःचं हित ज्याने करून घेतलं त्यांना त्या माणसांना दुसऱ्याचं हित कसं करता येईल हा प्रत्येकाने विचार करायला. आणि त्याच्यासाठी हे बरं का, त्याच्यासाठी आपण प्रवचन करतो की आपल्याला जे कळलंय ते इतरांना पण आपल्याला सांगता यायला पाहिजे. आपल्याला जे कळलेलं आहे ना ते इतरांना पण सांगता यायला पाहिजे आणि इतरांना पटवून देता यायला पाहिजे. नुसतं सांगून फायदा नाही. म्हणून काय करायला पाहिजे, एका एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एका सहाय्य करू, एकामेकाला सहाय्य करून आपल्याला काय करायला पाहिजे, सुपंथ हा चांगला मार्ग आपल्याला प्रत्येकाला हाताला हात धरून पुढे नेता आला पाहिजे. ब्राह्मण देव मोक्षाचा वाटा तो लाहोनी मी अति करंट झालो. कशामुळे करंट झालो, लोभामुळं. एक लोभ आला माझ्याकडे आणि त्या लोभाने काय केलं, माझं अंतःकरण दूषित करून टाकला आणि त्या लोभामुळं काय झालं, करंट झाला. करंटा पडोनी उताना करी नाना कल्पनाच करत बसला. पैसा जागेवरच राहिला आणि तो फक्त कल्पना करत बसला. आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू. पण ते करताना जी कमवलेली कमाई होती त्या कमाईचा कुठेही एकही पैसा खर्च होता कामा नये असा त्याचा स्वभाव होता. आणि म्हणून त्याला काय म्हणतात की काम करू, लोभामध्ये अडकला तो. लोभामध्ये माणूस, लोभ हा सगळ्यात वाईट आहे बरं का, लोभ. म्हणून अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अतिविषय सर्वदा दैन्यवाना. दैन्यवानी अवस्था झाली या ब्राह्मणाची. का, अति लोभ हो. पैसा जिथल्या तिथे अशी बरेच लोक आहेत, बँक बॅलन्स करतच चालल्यात, करोडो रुपये बँक बॅलन्स आहेत, पण चांगल्या हितासाठी तो पैसा वापरत नाही, जेणेकरून आत्मकल्याण होईल, सकल जीवाचं आत्मकल्याण होईल. म्हणून कोणी दान धर्मही करत नाही, लोकांच्या हितासाठीही धावून येत नाही. फक्त माझ्याकडे बँक बॅलन्स आहे तेवढं फक्त ते बँक बॅलन्सवर जगतात. पण ती बँक बॅलन्स काढून आपल्याला लोकांसाठी देता यायला पाहिजे. आपल्या आयुष्यातली कमाई जी काय आहे, जे काय आपण कमवलेलं आहे त्या कमाईतला थोडासा काही हिस्सा असेल ना, 5% असेल, 3% असेल, 2% असेल, तो आपल्याला जनकल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी वापरता यायला पाहिजे. तर त्याच्यातून आपल्याला काय होतं, दुसऱ्याच्या जीवाला आपण जर दुसऱ्यासाठी खर्च केला, दुसऱ्याला आपण खाऊ घातला, दुसऱ्याला आपण आनंदित ठेवला, तर आपल्याकडे पुण्य आपोआप जमा होतो. धनलोभ चेष्टा नाडलो, काय झालं, धनलोभ चेष्टेने नाडला तो. म्हणजे धनाच्या लोभामुळं तो स्वतः कबुली दिली त्याने आता इथे की धन माझ्याकडे एवढा होता की मी कोणालाही दिलेलं नाही, अगदी वर्ष श्राद्धही घातलं नाही, मुंग्यांच्या तोंडात जाईल एवढा पण मी धन तो जो काय मी कमवला पैसा किंवा धनधान्य तोही मी वाचवलाय, जावयांना जेवायला बोलवलं नाही, मुलींना जेवायला बोलवलं नाही, एवढा कंजूस मक्खी ज्यूस. आणि त्याची ही कथा चाललेली आहे. नाथबाबांनी आपल्याला मुद्दाम आपल्याला प्रत्येक जीवानी कसं कर्म करावं आणि आपल्या कष्टातून आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा त्याच्यासाठी आपल्याला सावध केलेलं आहे. जेणे देह लाभे मोक्ष सुख, त्या देहाशी म्या दिले दुःख, धनलोभी मी परममूर्ख, मजा ऐसा अनेक असेना. काय सांगतात, जेणे देह लोभे महासुख. काय सांगतात, जेणे देह लाभे मोक्ष सुख, ज्या देहाच्या माध्यमातून मोक्ष सुख मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे, मोक्ष मिळालं पाहिजे. मला ज्या देहाच्या माध्यमातून मोक्ष मिळालं पाहिजे, ते मोक्ष बाजूलाच राहिलं, त्या देहाशी म्या दिले दुःख. आणि शेवटीला त्याच्यावर अनेक काय झालं, त्याच्यावर प्रसंग आले. जी लोक त्याला श्रीमंत समजायची अशी लोक त्याच्या तोंडावर थुंकायला लागली आणि असे समजायला लागली लोक
आला काल्या तोंडाचा आला असे बोलायला लोक, काल तोंड्या आला काल तोंड्या. कोणालाच कधी मदत केली नाही अशा माणसाची कथा आहे. हा काल तोंड्या इथं कशाला आला मरायला असे लोक म्हणायचे त्याला. एवढी परिस्थिती त्याची आली बघा. का तर सगळं धनधान्य इस्टेट सगळा होता त्याच्याकडं आणि मिळालेल्या पैशातून त्याने लोकांची सेवा करायला पाहिजे होती. कोणी दुःखी असेल कष्टी असेल तर त्याला धन देऊन धान्य देऊन त्याला मदत करता यायला पाहिजे होती, त्यांनी करायला पाहिजे होती. पण ते त्याला अजिबातच जमलं नाही. जेणे देह लाभे मोक्ष सुख त्या देहाशी मी दिले दुःख आणि त्या देहाला मी माझ्या हाताने दुःख दिलं. कबूल झाला बरं का तो. आपल्याच हाताने बरं का, आपल्याच हाताने आपण वाटोळं करतो स्वतःचा. आपले विचार आहेत, आपली संगत आहे, आपले विचार आहेत ते आपल्या बाजूला व्हायला पाहिजे. का आपल्याला शिकवणाऱ्या जगामध्ये कोण नाही. आपल्याला एकच फक्त शिकू शकतात की आपले आईवडील आपल्याला आपलं हित चांगला साधून आपल्याला देऊ शकतात. का आईला वडिलांना आपली प्रत्येक मुलाची चिंता असते आईवडिलांना. आपल्या हिता जो असे जागता आपल्या हितासाठी बरं का. कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक देवा वाटे. कुळामध्ये कन्या पुत्र जर सात्विक झाल्या तर देवाला त्याचा आनंद होतो. विचार करा. तसं आपलं सात्विक विचार असले पाहिजे आणि सात्विक विचारासाठी आपल्या आईवडिलांचे विचार आपण घ्यायला पाहिजे. आपल्या हिताला आईवडील आपले सद्गुरू आपले गुरुच आपल्याला तारू शकतात. धनलोभी मी परममूर्ख मजा ऐसा अनेक आशेना. मी काय झालो, धनाच्या लोभाने मी मूर्ख झालो. धनाच्या लोभाने मूर्ख झालो. जगामध्ये असे भरपूर लोक आहेत. चमडी जाएगी तो चलेगा लेकिन दमडी न जाना मागताय अशी लोक आहेत बघा. अशी लोक जगामध्ये आहेत. एक पैसाही खर्च करत नाही. आता मला सांगा, आपल्याकडे करोड रुपये असतील अब्ज रुपये असतील त्या आपण काय बरोबर घेऊन जाणार आहोत का? नाही ना. कुठलीच गोष्ट आपल्याला काहीही घेऊन जाता येत नाही. एक पैसा आहे आपल्याला घेऊन, एक कुठलीच आपल्या कमरेचा आपला करदोडा तोही आपल्याला घेऊन जातो, काहीही घेऊन जात नाही. मग हे कशासाठी करायचं? आपलं जोपर्यंत आयुष्य आपल्या हातात आहे तोपर्यंत लोकांशी चांगले वागा, चांगले बोला, त्यांना मदत करा, त्यांना प्रेम द्या. प्रेम द्या तर प्रेम मिळेल तुम्हाला. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर आपल्याला मिळेल. आपण दिलाच नाही तर आपल्याला कशाला मिळेल? ही पॉलिसी आहे बरं का. न वेचिता धर्म कामाशी अर्थ जोडीला राहायशी त्या अर्थाची दशा ऐशी अति दुःखेशी मज फलला. काय सांगतात की न वेचिता धर्म कामाशी म्हणजे काय सांगतात, मी धर्मकृत्यास एक कवडी देखील खर्च केली नाही. आता स्वतः कबूल द्यायला लागला. धर्माच्या कामासाठी दमडी पण खर्च केली नाही. धर्माच्या कामासाठी तरी करा. वाईट कामासाठी नाही केलं तरी चालेल, पण धर्माचं कार्यासाठी करा. की जे लोक धर्माने वागतात त्या धर्माच्या कामासाठी तर मदत करा. मी काय सांगतात की धर्मकर्मासाठी एकही कवडी खर्च केली नाही आणि द्रव्याचा संचय केला. आणि काय केला? द्रव्याचा साठा करून ठेवला, साठा मारून ठेवलाय. मग मला सांगा, त्या साठ्याला काही दिवसांनी गंज चढणार नाही का? जर तेच पैसे जर लोखंडाचे असतील तर गंज चढेल. आणि तोच पैसा, पूर्वीच्या काळची कथा आहे बरं का, आता लोक बँकेत टाकतात. आणि त्या काळामध्ये तेव्हा बँका वगैरे नव्हत्या. मग त्या काळामध्ये जो पैसा आहे तो कागदाच्या नोटा असतील तर त्यांना वालवी लागते त्यांना काही दिवसांनी. मग सगळ्या वालवी लागून गेला, घराला आग लागली आणि घर पण जळून गेला त्या ब्राह्मणाचा. मग त्याच्याकडे काही राहिलं नाही. धनधान्य होते ते पण पिकायचं बंद झाला, कारण त्याच्याकडे कोणी येतच नाही. मजूर पण येईन असे झाले. त्यांच्याकडे काम करणारी माणसं त्यांना पण वेळेवर पगार दिला नाही त्यांनी. मग विचार करा, असं असताना नुसतं त्यांनी काय केलं, धनाचा स्टॉक मारून ठेवला. मोक्षप्राप्तीचे मोठे साधन असलेले हा नरदेह मी दुःख दिले आणि माझ्यासारखा परममूर्ख दुसरा कोणी नाही. मी धर्मकृत्यात एक कवडीही खर्च केली नाही आणि द्रव्याचा संचय देखील केला नाही. आणि पुढे त्या द्रव्याची वाट लागली. तो धनलोभ आज
दुःख रूपाने मला फळला. तोच धनरोग मला दुःख द्यायला आलेला आहे. आपलाच धन, आपण पुरून ठेवलेला धन आपल्याला त्रास द्यायला लागला. आपलीच माणसं सगळी फिरली. म्हणून समर्थ सांगतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आपल्याला सगळ्या लोकांचं मन काय करायला पाहिजे? राखावी बहुतांची अंतरे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सुख असेल, दुःख असेल, सुखदुःखाच्या वाट्याला आपण जायला पाहिजे. सुखदुःखासाठी भाग्य येते तदनंतरे, तरच आपल्याकडे भाग्य काय येईल, भाग्य आपल्याला शोधत येईल. न वेचिता धर्मकामाशी अर्थ जोडलेला साय. फुकटच मी काय केला? पैसा साठवून ठेवला. त्या अर्थाशी अर्थाची दशायशी अति दुःखेशी मज फळला, आणि मला आता माझ्या वाट्याला दुःख आले. बाप धनलोभाचे कौतिक, नाही इहलोक आणि परलोक. थिते अंतरे मोक्ष सुख, भोगवती नरक यातना. बाप धनलोभाचे कौतिक. काय सांगतात की बाबा धनलोभामुळे इहलोक नाही आणि परलोक पण मला प्राप्त करता आला नाही. धनलोभामुळे इहलोकातली माणसं तर माझ्यापासून दुरावली, मला शिव्या घालायला लागली, माझी निंदा करायला लागली, मला हाकलून द्यायला लागली धनलोभामुळे. आणि परलोकामध्ये पण आपली परिस्थिती नाजूक होणार आहे जर इहलोकामध्ये आपल्याला, कारण प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. प्रत्येक घटामध्ये तो राम बसलेला आहे, आणि त्या प्रत्येक घटातल्या रामाला आपण ओळखायला पाहिजे. आपल्याकडनं जे जे काही चांगलं कार्य होईल त्यात सगळ्यात महत्त्वाचं कार्य कोणतं आहे तर मानव सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये तो ईश्वर बसलेला आहे. आपण त्या माणसाची सेवा न करताना त्या माणसामध्ये असलेला तो परमात्मा आहे असं समजून जे जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हाच भक्तियोग आहे हो. भक्तियोग म्हणजे काय? पूजा अर्च करणे, मूर्त्यांची पूजा करणे हा भक्तियोग आहे. पण शेवटचा भक्तियोग काय आहे? जे जे भेटेल भूत ते माने जे भगवंत. प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. हाच भक्तियोग निश्चित, हाच भक्ती 100% हाच भक्तियोग आहे. जाण माझा. आणि हे संतांनी जाणलं, नामदेवरायांनी जाणलं, तुकोबारांनी जाणलं, ज्ञानोबारांनी जाणलं, आणि म्हणून रेड्याच्या पाठीवर हात ठेवून वेद बोलवायला लावले. बघा, वेद बोलायला लावले ज्ञानोबारांनी. का? प्रत्येक जीवामध्ये तो आहे. नाथबाबांना तो गाढवात दिसला बघा, तुकोबारांना चिमणीमध्ये दिसला हो. असं प्रत्येक संतांचं आपल्याला उदाहरण का दिलं जाते इथं? कारण प्रत्येकामध्ये तोच आहे. जैसी सुख दुःखी आपणापाशी, तैसे सुख दुःख सर्वापाशी. जसं आपल्याकडे सुख आहे, जसं आपल्याकडे दुःख येतो, तसं प्रत्येक जीवाला सुख दुःख आहे. असं जर तू जाणलंस तर ठाईच्या ठाई निवसील पार्था. अरे अर्जुना, तू ठाईच्या ठाई शांत होऊन जाशील. जैसे सुख दुःख सर्वा ठाई, तैसे दुःख आपणा ठाई. जसं सुख दुःख इतर जीवामध्ये आहे तसं आपल्याकडे, तसं इतर जीवामध्ये पण सुख आणि दुःख आहे. असं जर तू जाणशील तर जागच्या जागेवर काय होशील? शांतीला पावशील. ठाईच्या ठाई निवसील पार्था, शांत होऊन जाशील. बाप धनलोभाचे कौतिक. धनलोभामुळे इहलोक आणि परलोक हे दोन्ही मोक्ष सुख नाही. म्हणजे त्याला इहलोकामध्ये सुख मिळालं नाही, पण परलोकामध्ये पण त्याला सुख मिळालं नाही. पण इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे आणि परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे. दोन्ही पाहिजे बरं का. दोन्ही जमलं पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रपंच साधुनी परमार्थ करीशी. प्रपंच साधायचा बघा, सोप्या भाषेत सांगितलं आहे. प्रपंच साधुनी परमार्थ करीशी, त्याने तू सुखी होशी. प्रपंच आपल्याला साधायचा असतो. आपल्याला प्रपंच साधता आलं नाही
तर परमार्थ कसा करता येईल? प्रपंच साधूनी परमार्थ करीशी त्याने तू सुखी होशी, प्रपंच टाकूनी करशी त्याने तू दुःखी कष्टी होशी. प्रपंच टाकला म्हणजे ज्या लोकांची सेवा त्याच्या हातातून व्हायला पाहिजे ती झालीच नाही. नुसता पैसा कमावला, नुसता काय केलं त्याने? फक्त लोभ त्याच्या मनाकडे होता आणि त्या लोभामुळं त्याला काय झालं? दुःख वाटायला लागलं त्याच्या. कारण कोणाची सेवा केली नाही त्याने. फक्त त्याने धनाचा संचय केला पण लोकांचा विचारच केला नाही. प्रपंच टाकूनही परमार्थ केला तरी अन्न न मिळे खायला बघा. मग त्या करंटाला परमार्थ कैसा? तू करंटा आणि परमार्थ टाकूनही प्रपंच केला. परमार्थ टाकून दिला, नुसता प्रपंचच करत बसला. परमार्थ टाकूनही प्रपंच केला. परमार्थ टाकूनही प्रपंच करीशी तेने तू यमयातना भोगीशी, अंती दुःखी कष्टी होशी यमयातना भोगीता. सरळ लिहिले बघा. नुसता आपण परमार्थ केला आणि प्रपंच केलाच नाही तर प्रपंच टाकूनी परमार्थ करीशी तेने तू यमयातना भोगीशी. परमार्थ टाकूनी प्रपंच करशी तेने तू यमयातना भोगीशी, अंती दुःखी कष्टी होशी यमयातना भोगीता. अशी तर त्याची परिस्थिती हीच झाली. ना प्रपंच ना परमार्थ, दोन्हीकडे काय झाला? दोन्हीकडे नागवला हा ब्राह्मण. आणि तो काय झाला तर नरक यातना भोगायला लागल्या त्याला. देख ज्या नरकाची ठाई अकल्प बुडता ठाव नाही, धनलोभ घाली तैसे ठाई ते म्या नरदेही जोडिले. प्रलय कालापर्यंत बाहेर पडता येत नाही असा नरक मी धनलोभामध्ये ओढून घेतला. काय सांगितलंय? प्रलय कालापर्यंत, कल्पांचे कल्प गेले तरी पण बाहेर पडता येणार नाही. एवढं माझ्याकडनं पाप झालं. कशामुळं? धनाच्या लोभामुळं. मग प्रत्येक गोष्टीचा वापर आपण कसा करायला पाहिजे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे बरं का. प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आपण कसा करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, डोळ्यांचा वापर, कानाचा वापर, तोंडाचा वापर, कसा हातापायांचा वापर, सगळा आपण कसं करायला पाहिजे. तर यहलोकाचा पण आपल्याला, यहलोकांसाठी पण आपल्या इथल्या लोकांसाठी पण आपल्याला आपला वेळ द्यायला पाहिजे. आणि ह्या लोकांची सेवा करता करता परलोकीचं सुख आपल्याला ह्याच देहामध्ये आपल्याला घेता यायला पाहिजे. नाही तर ह्या लोकांमध्ये आपण नागवलो तर परलोकामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. म्हणून ऐक, जया पुरुषाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले काय वरी मरण सांग ज्ञानवर. आत्मसुखाच्या गोड्या, आत्मसुख मिळालं पाहिजे. त्या ब्राह्मणाचा आत्मा, त्याला आत्मसुख मिळालंच नाही. ज्या ठिकाणी सुख आहे, ज्या अंतःकरणामध्ये आत्मसुख आहे, त्या ठिकाणी याने काय केलंय? सगळा लोभ भरून ठेवलाय. त्या ठिकाणी सगळे विषय वाचणं. माणसाने इथेच चुका केलेल्या आहेत की ज्या अंतःकरणामध्ये भगवंताचा वास आहे त्या भगवंताला साठवायचं ठेवून काय केलंय? ज्या नाशिवंत गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जाणार आहेत, ज्या गोष्टी, जे सुख क्षणभंगूर आहे ते माणसाने काय करून ठेवलंय? आपल्या अंतःकरणामध्ये भरून ठेवलंय. मग मला सांगा, जे सुख नाशिवंत आहे, ज्या गोष्टी नाशिवंत आहेत, हा शरीरच आपला नाही तर हो, इतर काय? तुझं नव्हे, तुझं शरीर, इतरांचा काय विचार? आपलं शरीरच आपलं नाही. बघा ना, आपलं शरीर असतं तर आपले केस पिकले नसते, आपल्याला डोळ्यांनी दिसायला कमी दिसायचा झाला नसता, आपले दात पडले नसते, आपल्याला आवाज कमी आला नसता, आपल्याला हातात काठी आली नसती. मग हा कोणाचा देह आहे? ज्याने दिलंय त्याचं आपण नामस्मरण करायला पाहिजे. ज्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहाच्या माध्यमातून भगवंताला कसं प्राप्त करायचं, सर्व लोकांना सुखी ठेवून, आपल्या परिवाराला, नातेवाईकांना जे आपल्याला जे भेटेल भूत ते माने जग, सगळ्या घटाघटामध्ये राम बसलेला आहे
असा भाव ठेवून प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण करता करता सर्व लोकांचं आपल्याला आत्महित आत्मकल्याण करता यायला पाहिजे. आणि हा या नरदेहाला येऊन प्रधान उद्दिष्ट आहे नरदेहाचा. आणि तो उद्दिष्ट काय केलेला आहे याने, या ब्राह्मणाने तो गमावलेला आहे आणि म्हणून तो आता कासावीस झालाय. देख ज्या नरकाचे ठाई अकल्प बुडता ठाव नाही, धनलोक घाली तैसे ठाई त्या म्या नरदेह जोडिले. काय केलं, या नरदेहामध्ये येऊन काय केलं मी, देख त्या नरकाचे ठाई, असा नरक मी धनलोभामध्ये ओढून बसलो. म्हणजे नरकाला जायला लागलं धनलोभाच्यामुळे, धनाच्या लोभामुळे एखाद्या माणसाला नरकात जावं लागतो, ते इथं दाखवलंय. आणि पुढे सांगतात की जो जन्मला ब्राह्मण देई तो पूज्य होय लोकीतही, मोक्ष लागे त्याच्या पायी म्या अभ्यागी नाशिला. मी प्रत्यक्ष ब्राह्मणाच्या जन्माला आलो. जो जन्मला ब्राह्मण देई, बघा ब्राह्मणाच्या कुळामध्ये वंशामध्ये जन्माला आलो आणि माझ्याकडनं असं घडलं. बघा किती पश्चाताप झाला. पण वेळ गेलेली असते बरं का, त्यावेळेला वेळ गेलेली असते. म्हणून सावध आपल्याला व्हायला पाहिजे. सावध आहे तो म्हणून सावध व्हायला पाहिजे. प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे. आपल्या मनुष्य देहाला येऊन सावध झालो, हरीचे आलो जागरणा. म्हणजे भगवंताचं भजन आपण तिथं जागा व्हायला पाहिजे. हरीचे आलो जागरणा, आपण जागर राहायला पाहिजे की आपल्याकडनं सगळं कर्म करणारा भगवंत आपल्या आतमध्ये आहे आणि जाताना येताना तोच आपल्याजवळ आहे आणि त्यालाच आपण विसरलोय. आणि आपण कुठे अडकलोय, कोणी कामामध्ये अडकलंय, कोणी क्रोधामध्ये अडकलंय, कोणी लोभामध्ये अडकलंय, कोणी दंभामध्ये अडकलंय, कोणी संशयामध्ये अडकलाय. संशयावनी थोर अनेक नाही पाप घर, विनाशाशी वांगूर जैसा. बघा जाळा बनून बसतो माणूस संशयातून आणि त्या जाळ्यामध्ये तो अडकतो आणि त्याच्यामध्येच मरतो त्या संशयामध्ये. भगवंताच्या भक्तीबद्दल अजिबात, नामाबद्दल अजिबात संशय घ्यायचा नाही. जो जन्मला ब्राह्मण देई तो पूज्य होई लोकी तिन्ही. तिन्ही लोकांमध्ये ब्राह्मणाची काय आहे, पूज्यता आहे. ब्राह्मणाला तिन्ही लोकांमध्ये पूज्य मानला जातो. असा मला नरदेह मिळून मोक्ष लागे त्याच्या पायी. आणि त्या ब्राह्मणाच्या पायाशीच मोक्ष असतो. म्या अभागी नाशिला. आणि त्या मोक्षाला मी अभागी ठरलो आणि तो मोक्ष माझ्या हातातून गेला, निघून गेला. मोक्षच माझ्याकडनं निघून गेला. मला त्यासाठीच नरदेह मिळाला होता. मी ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलो आणि ब्राह्मणांचं एकच कार्य आहे की उत्तम कार्य करून सर्व लोकांना सुखी ठेवून, प्रत्येकाला आशीर्वाद देऊन, प्रत्येक जीवाचा कल्याण कसं होईल याच्यासाठी मला जन्म मिळाला होता. आणि मी तो काय केला. आणि बघा असे काही ब्राह्मण बरेच करोडो रुपये कमवून बसलेत. बघा प्रत्येक मंदिरामध्ये जा, सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर तो ब्राह्मणच. का, केवढा धन जमा करून ठेवला त्याने. कितीतरी करोडो रुपये ब्राह्मणांकडे आहेत. पण अजूनही त्यांचा मोह सुटत नाही. सर्वसामान्य माणसं परवडतील, पण जे पुजारी आहेत ना मंदिरातले, अहो करोडो रुपये आहेत त्यांच्याकडे, पण तरी त्यांचा धनलोभ सुटत नाही. सकाळी उठतात आणि लवकर उठून येतात आणि लोकांकडून पैसे घेऊन अजूनही कामं करतात. पण त्यांना असं वाटत नाही की बाबा आपण थोडासा लोकांची सेवा करावी पैसा नाही घेताना. कितीतरी डॉक्टर असे, इंजिनियर आहेत, वकील पडल्या जगामध्ये 4-4, 5-5 ऑफिस आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी आलिशान ऑफिसेस आहेत त्यांची. करोडो अब्ज रुपये, अरबो खरबोची प्रॉपर्टी आहे, पण तरी पण ते पैसा सोडत नाही. घेतातच डॉक्टर पण. म्हणजे हे धनलोभ आहेत की नाही मला सांगा. अरे ज्या भगवंताने तुम्हाला नरदेह दिलेला आहे
तो नरदेह त्याच्या नामस्मरणातून सर्वांची पूजा करा आणि त्याचं नामस्मरण करता करता आपल्याला वर जायचं, भगवंताशी एकरूप व्हायचं आणि हा देह आपल्याला त्याजायचा आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं आपण अजून पैसा जमा करू. मग हा काय झालेला, हा लोभ आहे हो. लोभ हे नासिले मन हो. मन काय करतो, नासून टाकतो लोभ. आणि हा लोभ काही चांगला नाही देवा. ह्या लोभाने काय होतो तर आपलं अंतःकरण मलिन होतो, मन मलिन होतो. आताच बघितलं तुम्ही, सगळे नातेवाईक थुंकायला लागली, त्याच्या तोंडावर त्याच्या थुंकायला लागली. बायका मुलं सोडून गेली. म्हणून अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषय सर्वदा दैन्यवानी अवस्था आहे. कुठलाही विषय आपल्याकडे जास्त झाला, आपण जास्त जेवले तर आपली अवस्था कशी होते बघा. साधा उदाहरण घ्या, जास्त जेवलं काय होईल, होतं ना की नाही, अपचन होईल, काय होईल. तसा आपल्याला कुठलीही जी आपली भोग आहे तो भोग आपल्याला सीमित ठेवता यायला पाहिजे. लोभे जे धन संचिले ते निशेष नासून गेले, परी मज लागी अति दुःख केले, बांधुनी दिले महानरका. बघा, नरकाच्या दारामध्ये. म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काम क्रोध लोभ ही नरकाची दार आहेत बरं का. काम क्रोध लोभ ही नरकाची दार आहेत. काम पण नरकाकडे नेतो माणसाला, क्रोध पण माणसाला 52 पत्त्याची भाजी खायला लावतो. कित्येक वर्ष अखंड आयुष्य जेलमध्ये घालवतात माणसं. एखाद्याचा मर्डर केला तर रागाच्या भरामध्ये मर्डर केल्यानंतर त्याला जी शिक्षा लागते, अमरण कारावास. बघा, मरेपर्यंत विचार करा. किंवा त्याला फाशीची शिक्षा लागते. हे कशामुळे तर क्रोधामुळे. हे क्रोध जो आहे ते माणसाला आवरता यायला पाहिजे, लोभ पण आवरता यायला पाहिजे. आणि हेच आपले शत्रू आहेत. मी तुम्हाला काल सांगितलं, ज्ञानोबारांनी काय लिहिलं ते सांगितलं काल तुम्हाला, की प्रत्येक विषय जे शत्रू जे आपल्या आतमध्येच आहेत. पूर्वी शत्रू बाहेर होते, आता शत्रू सगळे आतमध्ये आलेले आहेत. सगळे शत्रू आतमध्ये आपल्याकडे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ आहे, संशय, चिंता, या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्येच आहेत आणि त्याच आपल्याला त्रास देतात. बाकी कोण त्रास देत नाही. आपल्या आतमध्ये विकार आहेत आणि ते विकार आपल्याला काय करतात, विकार या आपल्याला भिकारी बनवतात. विकारच माणसाला विकायला लावतात. आणि त्या विकारानं आपण कसं आपण विजय मिळवायचा. म्हणून ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे लागते. ज्ञानोबारा अरे जिंकलास रे जिंकलास. कधी जर निशान ध्यानाचे ध्यान तुमचा परमात्म्याशी एकरूप लागला, ध्यान तुमचा परमात्मा तत्वाशी एकरूप झाला तर तुम्ही जिंकलात. असं जिंकता येत नाही बरं का विषयांना. ऐकणं, वाचणं, तीर्थाला जाणं ह्याच्यातून विषय जिंकता येत नाही. विषय जिंकण्यासाठी तुम्हाला ज्ञानोबाराने सांगितले, आसनाची या गाडी का आम्ही जो अभ्यास सांगितला निका तेनेच होईल तरी होय का निरोध या. तुमच्या इंद्रियांच्या संगती जयपासून होत असे मते ते स्थिर होईल मागुते आत्मस्वरूपी. एकदा आत्मस्वरूपाकडे तुम्ही आले आणि त्याच्याशी एकरूप झाले तर तुमची समाधी लागेल. समाधी सुखी केवल जय बुद्धी होईल निश्चल तव तो पावशी केवल योग स्थिती. बुद्धी निश्चल व्हायला पाहिजे. आपण चंचलामध्ये सगळीकडे चाललोय. अहो चंचल अशी धायल तो चंचलीच होईल. सगळे चंचल लोक आहेत. निश्चल कधी होणार? ध्यानाला बसल्याशिवाय निश्चलता येत नाही. ध्यान योग, ध्यानातून परमात्म्याशी एकरूप होता येतो. योग म्हणजे जोडणे, परमात्मा तत्वाशी जोडणे, त्याला म्हणतात ध्यान योग. आणि तो ध्यान योग आपल्याला प्रत्येकाला जमला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. ग्रंथ वाचण्यासाठी नाही बरं का, ग्रंथ वाचण्यासाठी नाहीत. वाचून आपण त्या परमात्मा तत्वाशी, त्या परब्रह्म तत्वाशी, म्हणून तत्वाचं निरूपण आहे. आणि हे कोणी सांगत नाही तत्वाचं निरूपण. तत्व हाच आपला गुरु आहे. तत्व तुमच्यामध्ये असलेलं जे तत्व तोच तुमचा गुरु आहे. तोच तुम्हाला काय करणार आहे, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आणि त्या भक्तीशी आपण एकरूप झालो तर आपल्याला ज्ञान होतो, अन्यथा ज्ञान होत नाही. जे ज्ञान होईल ते
आपल्याला उपयोगाला येणार नाही. ज्ञान भरपूर असेल, आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञानाशिवाय आपल्याला सुटका होणार नाही. लोभे जे धन संचिले ते निशेष नासून गेले. सगळं धन माझं नासून गेला. भिक्षुगीत चालले बरं का आपला नाथबाबांचा अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 14. लोभे जे धन संचिले ते निशेष नासून गेले. मी लोभाने जे काय धनाचा संचय केला होता गेला नासून, काहीच राहिलं नाही. घराला आग लागली, लोकांनी वालीत टाकलं. परी मज लागी अति दुःख केले, आणि मला खूप दुःख झालं तो सांगतो. बांधून दिले महानरका, आणि नरकामध्ये मला कोणी टाकलं तर लोभानीच मला नरकात टाकलं. लोभ किती असावा, काम किती असावा, क्रोध किती असावा. सगळ्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला मर्यादित पाहिजे. काम नसोय का, काम असावं ना. जिथं सूर्य अग्नी मित्र परिवार यांच्या समोर जिथं आपण प्रदक्षिणा घातली तिथे काम, बाकी ठिकाणी निष्काम. क्रोध नसावा का, असावं ना. क्रोध पण पाहिजे माणसाला. आपल्या मुलांनी अभ्यास केला नाही तर आपल्याला रागवता पण यायला पाहिजे. संशय नसावं का, संशय पण असायला पाहिजे. पाण्यामध्ये कचरा किती तो आपल्याला बघायला पाहिजे. आणि लोभ तर तुम्हाला माहिती आहे आता, लोभ किती असावा. आपल्या प्रपंचाला लागेल तेवढा आपला लोभ पाहिजे आपल्याकडं. लोभ नसलं तर आपला पैसा पण, आपल्याला जीवन पण जगता येणार. पण किती पाहिजे. या ब्राह्मणाकडे किती होता बघा, कितीतरी कोटीचा मालक असेल तो, पण त्यांनी तो पैसा कुठेही वापरलेला नाही. तसा आपल्याला भगवंताने नरदेह दिलेला आहे. हा नरदेह आपल्याला दुसऱ्यांच्यासाठी वापरता यायला पाहिजे. स्वतःसाठी जगलात तर मेलाच सांगितलंय. दुसऱ्यासाठी जगता यायला पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी जगणं ही सगळ्यात उत्तम भक्ती आहे बरं का. आणि ती प्रत्येकाला जमली पाहिजे या जगामध्ये. म्हणून एकामेका सहाय्य करू, अवघ्याची धरून एकामेकाला सहाय्य करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. उत्तम देह झाला प्राप्त, तो धनलोभे केला व्यर्थ. त्यांनीच कबुली जबाब दिला. उत्तम देह झाला प्राप्त. मला उत्तम प्रकारचा देह मिळाला होता. डोळे चांगले, कान चांगले, हातपाय चांगले, काहीही रोग नव्हता मला. एकदम सरसगट देह उत्तम देवाने मला दिला. पण तो धनलोभे केला व्यर्थ. धनाच्या लोभामध्ये, धन नसावं का, धन असावं पण किती असावा. मी तुम्हाला सांगितलं असं, आपल्या प्रपंचाला जेवढा लागेल तेवढा. मी सांगितलं आता 2-2, 4-4 कंपन्या स्थापन केल्यात. करोडो रुपयाचा, अब्ज रुपयाचा प्रॉपर्टी त्यांच्याकडं, तरी पण अजून कमवतच बसल्यात. अरे पण ज्याच्या सत्तेवर, ज्या देहावर आपण कमवतो तो देह आज न उद्या जाणार आहे. आणि देहाला चालवणारा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या शक्तीवर आपण हे सगळं धन कमवतो. पण त्या परमात्मा शक्तीला माणूस विसरलाय. त्याला वाटतं मीच कमवतो. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, हे मधुची पासून झाले परंतु म्याना हे केले. आयशे जेने जाणितले तो सुटला गा. बघा किती सोप्या भाषा सांगतात ज्ञानोबराय. हे मधुची पासून झाले परंतु म्याना हे केले. घेतलं का अंगावर ज्ञानोबराने? घेतलं का अंगावर? कुठल्याच संतांनी आपल्या अंगावर घेतलेलं नाही. एरवी तरी मी मूर्खू, बघा स्वतःला मूर्ख समजतात. जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवलं असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. आणि त्या संतांच्या कृपेच्या, संतांनी केलेल्या कृपा हा दीपक, त्या दीपकाच्या उजेडात मी काय केलं, हे ज्ञान कमवलंय. ज्ञानोबराय सांगतात. संत रामदास सांगतात, नकळे नकळे नेती नेती ऐशे बोल तसे वेदश्रुती. तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कशी. मी एक मूर्ख आहे सांगतात. संत स्वतःला मूर्ख समजतात. बघा मग आपण काय करायला पाहिजे. आपण मूर्खातले महामूर्ख आहोत. जरा काय आलं का आपल्याला काय येतो, अहंकार येतो. जरा काही आपल्या हातातून चांगली गोष्ट झाली का माणूस लगेच काय करतो, आपल्याकडे घेतो. मग जे काय आपल्याला चांगलं मिळेल ते भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला मिळालेलं आहे. असा प्रत्येक साधकाचा भाव व्हायला पाहिजे. उत्तम देह झाला प्राप्त
तो धनलोभी केला व्यर्थ, आयुष्य गेले हाताहात, अतिसंतप्त अनुतापे. त्याला अनुताप झालेला आता, अतिसंतप्त झाला की जो देह आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळाला, संतांची सेवा करायला मिळाला, गुरु करण्यासाठी मिळाला, लोकांची सेवा करण्यासाठी मिळाला, आनंदामध्ये जगण्यासाठी मिळाला, त्या देहाकडं काय झालं, अहंकाराला, आणि सांगितलं की हे लोभ, हा धन मीच कमवलेला आहे, आणि त्या धनाच्या लोभामध्ये अडक. तसं प्रत्येक म्हणून कोणी धनामध्ये अडकतो, लोभामध्ये अडकतो, कोणी क्रोधामध्ये अडकतो, कोणी कामामध्ये अडकतो. हे सगळे विषय आहेत ना. म्हणून विषय जनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख, पूर्वी सुख अंते दुःख नेमस्त आहे. हो, गळ गेलता गोड वाटे, पण ओढून घेता घसा फाटे. तसं एखाद्या गळ टाकलंय माशाला आणि त्याला वाटतं मस्तपैकी आमिष आला आपल्या समोर, मारतो झटका, त्याच्या आतमध्ये गळ असतो, त्याला अडकतो आणि मग तडफड होतो. मग तो वरती असतो कोळी, तो खेचतो त्याला आणि मग त्याला काय करतो, मग त्याची काय हालत करतात ते आता सांगायला नको तुम्हाला. मग त्याला घरी नव्हतो, त्याला काय त्याला मीठ मसाला काय लावतो, तेल काय लावतो, तुकडे तुकडे करतो, तळतो काय. मग अशी अवस्था आहे माणसाची. एक विषय काय झाला की प्रत्येक विषय माणसाला, तो लोभ आला कोणाला, त्या माशाला लोभ आला आणि कुठे सापडला, गळाला सापडला आणि मिळाला तो. तसं आपल्याला प्रत्येक विषय आपल्याला काय करतो, तर विषय आपल्याला अधोगतीला घेऊन जातो. मग तेच विषय आपल्याला सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकरण घेणे. विषय त्यागाची लक्षणे अशी असे समर्थ रामदास सांगतात, सबळ विषय त्यागणे, जास्तचे विषय ते त्याग करा, जेवढे आपल्याला लागतील तेवढेच घ्या. सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्याकरण घेणे आणि विषय त्यागाची लक्षणे. याला विषय त्याग कसं करायचं त्याची लक्षणं समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहेत. धनलोभाचे आचाट वृथा गेले माझे कष्ट, आणि मी आत्तापर्यंत जे कष्ट केलं धन कमवण्यासाठी ते फुकट गेलं सांगतात. अति वैराग्य उपजले उद्भट, अति चोखट असं विवेक. आणि आत्ता मला वैराग्य आलंय, विवेकासहित वैराग्य आलं, विवेकासहित वैराग्य आलं पाहिजे. काय विवेक आणि वैराग्य तेच जाणे जे महत्भाग्य, दास माने सावकाश. विवेक पाहो, विवेक आपल्या पिंडामध्ये कधी येईल, ठोकरी खाल्या तर, सद्गुरूला शरण गेलो तर, अनेक प्रसंग आले तर. या प्रसंगातून माणूस शिकतो. जोपर्यंत माणसावर प्रसंग येत नाही तोपर्यंत त्याला आपण काय करतो हे कळत नाही. आपली वेळ संपलेली आहे, आपली 173 पर्यंत आलो. आम्हा एक ओळी राहिली आहे. धनलोभी जो का नर, तो सकळ दुःखाचे भांडार. बघा, जो धनलोभी असतो तो सगळ्या दुःखाचं भांडार बरं का, असं सांगितलंय. नाथबाबा सांगतात, धनबद्धक तो पामरा, सोमुखे साचार निंदिते. आता स्वतःच्या मुखाने जो का ब्राह्मण होता तो स्वतःच्या मुखाने धनबद्धक, धनाने बद्ध झालेला असा तो पामर, सोमुखे साचार निंदित. स्वतःचीच निंदा स्वतःच करायला लागला तो. कारण त्याच्याकडे धन न राहिले, बायकं न राहिली, मुलं न राहिलं, या लोकीचा सुख गेला, परलोकीचा सुख गेला, पूर्णपणे नागवला तो. मग अशी प्रत्येक विषयाची अशी काय आहे ताकद आहे. आयनाच्या बहिणा आणि 84ला घेतल्याशिवाय जाईना हो. अशी प्रत्येक विषयाची ताकद आहे. त्यांनी शपथच घेतलेली आहे की प्रत्येक माणसाला मी 84 लक्ष योनीला घेऊन जाईल. त्यांची ताकद आहे तेवढी. आणि म्हणून ते विषय फक्त श्रीगुरूंनाच घाबरतात, सद्गुरूंनाच घाबरतात, इतर ते कुणालाही घाबरत नाही. आणि म्हणून गुरुची सेवा करा. गुरुने दिलेलं ज्ञान व्यवस्थितपणे समजून घ्या आणि गुरुची सेवा करा. गुरुची सेवा करता करता ते ज्ञान तुम्हाला प्रगट होईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नानाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय रे, जय रे सगळ्यांना. जय रे, जय रे, जय रे. कोण सर्वांना जय रे. कोण बोलता आता? पसायदान कोण बोलता? पसायदान. नवीन माणसं कोण तयार होतात का बघा, नाही तर मग बोला कोण. हा बोलतात का बघा.
नसेल तर पटकन नाही बोला. नसेल जमत तर पटकन नाही बोला. दुसरं कोणाला तरी सांगू. बोलता का ताई? शालिनी ताई बोलता? बोला बोला. सगळ्यांनी माईक बंद करा. अरुण देशमुख, तुमच्या माईकचा आवाज येतो बघा. अरुण देशमुख.